द्वारकाधीश बांधण्याची संकल्पना कशी आहे? मी खूप वर्षापासून द्वारकाधीश देवाची भक्त आहे। गेले 25 वर्ष मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात द्वारकेपासून करते। असं मनात आलं की आपण जर वय झाल्यानंतर तिथे नाही जाऊ शकलो तर द्वारकाधीशला आपण इथे आणूया का, अशा विचाराने हे मंदिर म्हणजे छोटंसं मंदिर बनवायचं होतं। पण देवाच्या कृपेने इतकं भव्य मंदिर झालेलं आहे। अजून या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे? मंदिरामध्ये द्वारकेची प्रतिकृती तुम्ही जर बघत असतील तर ती बनवायचा प्रयत्न केलाय। 56 पायऱ्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत। शिवाय 108 नावं देवाची या परिसरामध्ये म्हणजे प्रदक्षिणा करताना तुम्हाला 108 नावं देवाची दिसतील। त्याचबरोबर कृष्णाच्या महत्त्वाच्या 18 ज्या लीला आहेत त्या इथे लावलेल्या आहेत। शिवाय मंदिराच्या आतमध्ये सर्व जे स्तंभ आहेत त्याच्यावर भागवतमध्ये देवाचे 24 अवतार जे सांगितलेले आहेत ते सगळ्या मूर्त्या त्याच्यावर आहेत। आणि भविष्यामध्ये आम्हाला म्हणजे भारतातील प्रसिद्ध देवस्थाने जे आहेत त्यांच्या मूर्त्या इथे बसवायचा विचार आहे। अजीव यशवंत पाटील। द्वारकाधीश मंदिर हे प्रवीणाबेन ठाकूर यांच्या एक स्वप्न होतं की द्वारकाधीशाचं दर्शन घ्यायला लोकांना फार लांब जायला लागतं आणि काही जणांना ते परवडत देखील नाही। तर त्यांचं एक स्वप्न बरेच वर्षापासून होतं आणि द्वारकाधीशांची इच्छा झाली आणि ते स्वप्न साकार झालं। जसंच्या तसं सेम टू सेम ज्या पद्धतीने द्वारकाधीशाचं मंदिर आहे तसं इकडे आज मंदिराची स्थापना झालेली आहे। 26, 27, 28, 29, 30 या दिवशी सगळे कार्यक्रम आहे। मान्यवर ऋषितुल्य व्यक्ती सगळ्या इकडे येणार आहेत, संबोधित करणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत। आणि मला वाटते या महाराष्ट्रामध्ये असं द्वारकाधीशाचं मंदिर हे एकमेव असेल।